तर कसं होतं की बऱ्याच पॅरेंट्सला माहितीच नाहीये की त्याला काही सेटिंग्स असतात की 18 अबव 18 बिलो कंटेंट ते बघतच नाहीत. त्या गोष्टी जशा येतात तसं ठेवतात त्या. तर मग त्या गोष्टींनी त्या बाळावरती काय काय परिणाम पडतो? आता 5 सेन्सरी ऑर्गन्स जर आपण मेडिकली बघितलं किंवा गर्भसंस्कारांच्या दृष्टीने बघितलं किंवा आपल्या शरीराच्या रचनेने बघितलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला आज जे ज्ञान आहे ते 5 ज्ञानेंद्रियांवरनं आहे. मग आज जर कुठलंही बाळ ते स्क्रोल करतंय, रॅन्डम रील स्क्रोल करत असतं, दिसतंय म्हणून स्क्रोल करतंय का तर त्याला अट्रॅक्ट होतंय. सगळ्यात पहिलं मगाशी जसं बोललं की आयसाईट डेव्हलपमेंट आहे जी हॅम्पर होतीये आयुष्यात. त्याला प्ले ग्रुप प्ले स्कूल तिकडे जाणार आहे त्यावेळेस तर प्रोजेक्टर्स असणार आहेत तर ते द्यावंच लागणार आहे. अर्धा तास आहे 1 तास आहे. पण मला सगळ्यांना सांगायचंय ऍटलिस्ट वयाच्या 2 वर्षापर्यंत तरी त्याला जितकं मिनिमम स्क्रीन टाइम द्याल तेवढं बेटर आहे. 2 वर्षाच्या आतमध्ये 2 वर्षाच्या आतमध्ये. दुसरी गोष्ट याच्यात हा असा मुद्दा येतो की मग आई माहेरी असते, आई सासरी असते, मग व्हिडिओ कॉलचा जमाना आला की आजीला बघायचंय, ह्याला बघायचंय, आत्याला बघायचंय, मामाला बघायचंय. तुम्ही बॅक स्क्रीन म्हणजे बॅक कॅमेरा वापरा ना. का तुम्ही बाळाला नाही कळते बॅक कॅमेरा वापरा. अवॉइड झालं ना स्क्रीन टाइम तेवढं. तिसरी गोष्ट ज्ञानेंद्रियांमध्ये 5ही ज्ञानेंद्रियांमध्ये काय फीड करतोय आपण आपल्याला माहिती नाहीये. आपण आपल्या कंट्रोलच्या बाहेर सोडतोय बाळाला. जसं तुम्ही म्हणालात की लॉक नाही वापरत, कदाचित तेवढं एज्युकेशनच नाहीये काही पालकांकडे की चाइल्ड लॉक असावं, काही कंटेंट असा असतो की जो नाही बघायला पाहिजे. म्हणजे आजकाल प्युबर्टी हिट लवकर होतीये. का होतीये? या गोष्टींमुळेही आहे की इतक्या लवकर तो कंटेंट दिसतोय, इतक्या लवकर कंटेंट जास्त लवकर दिसतो. न कळण्याच्या वयातच ते एवढं पटकन बघून घेतात.